हॅलो फ्रेंड, कसे आहात सगळे? आय होप सगळे छानच असाल. तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून कापण्या कशा बनतात ते. तर कापण्याची रेसिपी आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला हे जे चमचे आहेत ते 2 चमचे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे हे गव्हाचं पीठ आणि 1 चमचा जो आहे 2 छोटे जे चमचे असतात आपले ते बेसन म्हणजे आपलं जे हरभऱ्याच्या डाळीचं बेसन असतं ते बेसन घेतलेलं आहे 2 चमचे. तर आता मी हे चांगलं मिक्स करत आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे. गूळ जे आहे तो आपल्याला पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे, म्हणजे गरम करून घ्यायचा आहे गूळ. हे बघू शकता मी इथं मिक्स केलेलं आहे बऱ्याच चांगलं. त्याच्यामध्ये तुम्ही बडीशेप टाकू शकता किंवा जायफळ टाकू शकता. दोन्ही टाकलं तरी काही हरकत नाही, कारण त्याच्यामुळे चव जी आहे ती एकदम छान येते त्याचे. गुळाचं जे पाणी आहे ते गॅसवरती उकळत आहे, तुम्ही बघू शकताय. हे पाणी वगैरे उकळून झाल्यानंतर मग आपल्याला ह्याच्यामध्ये हे पाणी थंड झाल्यानंतर मग आपल्याला हे गव्हाच्या पिठामध्ये पाणी मिक्स करायचं आहे. कारण याला गरम पाण्यामध्ये जर आपण मळतोय तर ते जे पीठ आहे ते एकदम कडक म्हणजे होऊन जातं. त्याच्यामुळे आपल्याला हे जे पाणी आहे ते थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. इथे बघू शकता मी जायफळ घेतलेलं आहे आणि बडीशेपची जी पूड आहे ती ह्याच्यामध्ये दोन्ही मिक्स केलेली आहे. कारण ह्याच्यामुळे जिथे जिथे गूळ येतो तिथे जायफळ आणि बडीशेप ही येतेच. मग गव्हाची खीर असू द्या, गव्हाच्या कणीची खीर असू द्या, किंवा मग जिथे गूळ येतो तिथं हा आपण वापरू शकतो कधी. आता हे गुळाचं पाणी देखील बघा ह्याच्यामध्ये मी मिक्स करत आहे. गुळाचं पाणी पण उकळलेलं आहे. आता हे थंड झाल्यानंतर मी थोडा वेळ थंड करायला ठेवते. थंड झाल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि छानपैकी असा गोळा तयार करते. हे जे पाणी आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये जर काही असेल तर मग ते त्याच्यामध्ये नाही जाते. त्याच्यामुळे आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. मस्तपैकी असं मळून वगैरे घ्यायचं आहे. बघू शकता मी इथे गोळा मळलेला आहे आणि थोडा वेळ आपल्याला हा भिजत घालून ठेवायचा आहे, म्हणजे तो छान असा मऊसूद होतो. आणि आपण जशी कणिक म्हणतो कणकीपेक्षा थोडंसं घट्ट मळायचं ह्याला, म्हणजे जेणेकरून कापण्या ज्या आहेत त्या घट्ट म्हणजे एकदम कडक नाहीत होते. थोडंसं घट्ट मळायचं आहे. बघू शकता इथे मस्त असं भिजलेलं पण आहे. आता भिजून झाल्यानंतर आता मी लाटायला सुरुवात करते. बघू शकता छान असं मस्त भिजलेलं आहे. हे जवळपास मी एक अर्धा तास भिजत घातलेलं आहे. अर्ध्या तासानंतर हे मऊ होतं. मऊ झाल्यानंतर मग आपण लाटू शकतो. हे आता मी लाटायला सुरुवात करते. बघा ते लाटून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो चमचा आहे फिरकीचा चमचा त्याने मी काप करून घेत आहे. याच्यामध्ये आपण खसखस वगैरे पण लावायची आहे, वरून खसखस लावायची आहे, म्हणजे मग ती जी खसखस आहे त्यांनी पण एकदम छान टेस्ट येते त्याला. असे काप करून घ्यायचे आहेत त्याचे. काप करून तुम्ही साईडला काढून ठेवू शकता, म्हणजे मग दोन्ही म्हणजे जेवढं तुम्ही बनवलेलं आहे दोन्ही आपल्याला एकत्र असं मळता येतं, एकत्र असं ते तळता येतं. त्याच्यामुळे असे मी काप वगैरे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही ते काप वगैरे मस्त असे झालेले आहेत. तर ते जे काप आहेत ते आपण एका साईडला म्हणजे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात, म्हणजे आपल्याला दुसरं जे राहिलेलं पीठ आहे त्याच्या देखील आपल्याला कापण्या बनवून घ्यायच्या आहेत. मग आता ह्याच्या दुसऱ्या पिठाच्या देखील मी कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि त्या देखील मी साईडला काढून घेते, म्हणजे दोन्हीचं जे आहे ते आपल्याला एकत्र हे करून तळता येईल. असे लाठी वगैरे करून त्याला मधून तेल वगैरे लावायचं आहे, जेणेकरून जे कापण्या जे आहेत त्या मस्तपैकी अशा फुगतात. त्याच्यामुळे आपल्याला त्याची लाठी वगैरे करून मी याच्यामध्ये खसखस वगैरे पण वरून फिरवलेली आहे. बघू शकता दोन्ही लाट्या माझ्या लाटून झालेल्या आहेत. आता मी इथं कढईमध्ये तेल उकळत ठेवलेलं आहे. हे जे तेल आहे ते बऱ्यापैकी उकळत आलेलं आहे. तेल गरम करून झाल्यानंतर किंवा गरम झाल्यानंतर अगोदर बघायचं की तेल गरम झालेलं आहे की नाही आहे. जर थंड असेल तेल तर ह्याच्यामध्ये करता नाही येते, म्हणजे बिघडतात त्या. तर तेल गरम झाल्यानंतर आपण थोडंसं एक टाकून बघूयात. बऱ्यापैकी तेल गरम झालेलं आहे. तर मी आता बाकीच्या पण टाकते कापण्या. बघा इथं मस्तपैकी अशा कापण्या फुगत आहेत. बघू शकता थोड्या थोड्या जर तळ्या तर ते मस्तपैकी अशा फुगतात आणि जास्त कडक देखील होत नाहीत. बघू शकता तुम्ही इथे.
मस्त अशा कापण्या कडक वगैरे नाही झालेल्या, मस्त लुसलुशीत अशा झालेल्या आहेत कापण्या. तर कसा वाटला व्हिडिओ आपल्याला कमेंट करून नक्की सांगू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.